नमस्कार मंडळी, आज संकष्टी आहे आणि या संकष्टीला विघ्नहर्ता गणेशांचा मेसेज आहे. विघ्नहर्ता गणेश तुमच्या प्रयत्नांना यश देत आहेत. तर बघूया तुमचे जे प्रयत्न आहेत, कोणतं कार्य आहे जे तुमचं त्यामध्ये विलंब होतोय, ज्या कार्यामध्ये काही ब्लॉकेजेस आहेत, तुम्हाला पुढं जात असताना काही ब्लॉकेजेस येत आहेत, संघर्षमय आयुष्य आहे आणि त्यामध्ये कुठल्याही याच्यामधून तुम्ही बाहेर पडताना प्रयत्न करताय, तर त्या प्रयत्नामध्ये ते तुम्हाला यश देत आहेत. आणि असं कोणतं यश आहे जे प्रकाश सक्रियकरण आहे, लाईट ॲक्टिवेशन. श्री गणेश तुमच्या मी काय म्हटलं आता ब्लॉकेजेस तुमचे दूर करतायत. आणि विघ्नहर्ता गणेश आजची जी संकष्टी आहे या संकष्टीच्या निमित्ताने तुम्हाला हाच मेसेज देत आहेत की तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करून तुमच्या आयुष्यात एका प्रकाशाचं सक्रियकरण केलं जातंय. प्रकाश येतोय, सूर्यप्रकाश येतोय, तुम्ही शाईन करताय आणि तुमचे जे प्रयत्न, ज्या कार्यासाठी तुम्ही प्रयत्न करायला लागलाय ते कार्य तुमचं हातावेगळं होते आणि त्या कार्यामध्ये तुम्हाला यश मिळते. तर कॉल टू ॲक्शन आता तुम्हाला सांगितलं जाते, तुम्हाला कॉल टू ॲक्शन घेण्यासाठी सांगितलं जाते. तुम्ही जे प्रयत्न करताय त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्शन घ्यायची आहे आणि तुम्ही घेताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश आहे असं बाप्पा तुम्हाला सांगताय. आता तुम्हाला तो चार्ज घ्यायचा आहे आणि तुमचं हृदय चक्र जे आहे ते ओपन होते, हार्ट चक्र ओपन होते आणि जे तुम्ही परिस्थिती आहे ती सगळी स्वीकारलेली आहे. जी परिस्थिती आहे स्वीकारलाय, जी समोर येते ते संकटांना तोंड देत तुम्ही पुढं आलाय. विघ्नहर्त्यांच्या बाप्पांच्या विश्वासावर, मोरयाच्या गजरात, त्यांच्या नावामध्ये असं हेऊन तुम्ही पुढं आलाय. म्हणूनच तुमच्या आयुष्यात प्रकाश सक्रियकरण होते आणि तुमच्या आयुष्यातला अंधार दूर केला जाते. जे जे फायनान्शियल ब्लॉकेजेस होते ते सुद्धा ही संकष्टी किंवा हे विघ्नहर्त्यांचं आगमन तुमच्या आयुष्यावर एक वेगळा प्रकाश, एका वेगळ्या प्रकाशाचं हे आहे. आणि थँक्यू सो मच बाप्पा. तर बाप्पा तुम्हाला या संकष्टीला आणि विघ्नहर्ता गणेश तुमच्या प्रयत्नांना यश देत आहेत. खूप प्रयत्न करताय, खूप कष्ट करताय, खूप संघर्ष करताय, संघर्षमय आयुष्य आहे आणि म्हणूनच बाप्पांचा हा एवढा मोठा मेसेज आणि इतकी फास्टली असं हे करायचं मला बाप्पांचा मेसेज होता की हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवावा आणि तुमचा जो संघर्षमय जे चाललं होतं आणि ब्लॉकेजेस आहेत, फायनान्शियल ब्लॉकेजेस आहेत तुमचे, प्रॅक्टिकली तुम्हाला जे कार्य करताय त्यामध्ये ब्लॉकेजेस येत आहेत, तर त्या सगळे पण तरीही तुम्ही तुमचे प्रयत्न सोडलेले नाही आहेत. ते प्रयत्न करत असताना कोणत्याही चुकीच्या ह्याचा तुम्ही अवलंब केलेला नाही आहे. तुम्ही प्रामाणिकपणे पुढं चाललाय. म्हणूनच बाप्पा तुमच्या आयुष्यात एका प्रकाशाचं सक्रियकरण करतायत आणि ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, ते तुम्हाला ब्लेस्ड करतायत. हा अंधार दूर करून ह्या विघ्नहर्त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला एक स्पिरिच्युअल सपोर्ट, जो आध्यात्मिक सपोर्ट आहे तो सुद्धा तुमच्या आयुष्यात येतोय. ॲज अ मेसेजेसच्याद्वारे असेल किंवा कोणत्याही माध्यमातून तुमच्या आयुष्यात तो येईल. तुमचं हार्टचक्र ओपन होते आणि तुमच्या हृदयातून तुम्हाला जे इंट्युएशन्स डाउनलोड जे तुम्हाला येतील त्यातून तुम्हाला खूप मोठे असे मेसेजेस तुम्हाला दिले जातील. अशी आजूबाजूला अशा एंजल्स आणि युनिव्हर्सची जी शक्ती आहे, ब्रह्मांडाची जी शक्ती आहे ती तुम्हाला हेल्पफुल ठरेल, तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला ह्या विघ्नहर्त्यांचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या प्रयत्नांना खूप भरपूर यश देणार आहे. मग तुमचं ते शिक्षणामध्ये असू दे किंवा नवीन कार्य आरंभ करण्यामध्ये काय अडथळे येत असतील त्यामध्ये असू दे, कोणत्याही कार्यामध्ये जिथं तुम्हाला त्यांची गरज आहे, जिथं तुम्हाला त्यांच्या ब्लेसिंग्स हव्या आहेत, तुम्ही सरेंडर केले, समर्पण केले बाप्पांना आणि म्हणूनच बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देत आहेत की तुमच्या मार्गातील सगळे अडथळे त्यांनी दूर केलेले आहेत. आता तुम्ही पुढं एक पाऊल पुढं टाकू शकताय, ॲक्शन घेऊ शकताय. तुम्ही तुमच्या मार्गातले अडथळे दूर केलेले आहेत. तुमच्यातलं सगळं अंधार सगळा तुमच्यामधला निघून गेलेला आहे आणि सगळं जे आहे तो आता प्रकाश आहे, श्रींचा आशीर्वाद आहे आणि एक नवीन जर्नी, नवीन प्रवास, नवीन अध्याय, नवीन आयुष्याची सुरुवात आणि एक आध्यात्मिक स्पिरिच्युअल सपोर्ट पूर्णपणे तुम्हाला आहे. तर विघ्नहर्त्या गणेशाचा हा मेसेज तुमच्यासाठी होता. थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया.